एक लग्नगाठ भाग 6 एक हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 5 वरून आता पुढे. अभि आणि प्रज्ञा एकमेकांना न पाहता एकमेकांच्या जवळून जातात. अभि मिस्टर मेहरांकडे जात असताना म्हणाला, मिस्टर मेहरा, माझ्या टीमने तुमच्या इच्छेनुसार तुमच्या बिल्डिंगची ब्लूप्रिंट तयार केली आहे. काम सुरू होण्यापूर्वी तुम्ही डिझाईन एकदा पाहावे असे मला वाटते. जर तुम्हाला हवे असेल तर आम्ही अजूनही बदल करू शकतो, कारण एकदा काम जमिनीवर चालू झाले की काहीही बदलणे कठीण आहे. आपल्या टेबलाजवळच्या खुर्चीवर बसून मिस्टर मेहरा म्हणाले, मिस्टर खुराना, तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. भविष्यात मला काही बदलांची गरज भासली तरी तुम्ही ते सहज करू शकता. मला तुमच्याशी एकदा बजेटवर चर्चा करायची होती. बजेटबद्दल अभिने अक्षराने विचारले आणि वेटरला त्याच्याकडे येण्यास हातवारे केले. मिस्टर मेहरा म्हणाले, तुमची कंपनी या प्रकल्पासाठी जी रक्कम घेत आहे ते खूप आहे. वेटर येताच अभि त्याला म्हणाला, 2 कॉफी घेऊन ये. माझ्यासाठी ब्लॅक कॉफी. वेटर अभिचे बोलणे मध्येच तोडत म्हणाला. मिस्टर मेहरा वेटरकडे आश्चर्याने बघू लागले. तेव्हा वेटर लगेच म्हणाला, ते अभि सर इथे अनेकदा येतात. मिस्टर मेहरा हसायला लागले आणि वेटर निघून गेला. तो निघून जाताच अभि म्हणाला, मिस्टर मेहरा, बजेट वाढले असेल तर तुम्ही आमचे कामही वाढवले आहे. यावेळी ज्या इमारतीचं बांधकाम केले जात आहे तेथे मटेरियल पोहोचवणे खूप कठीण आहे, कारण ते क्षेत्र अद्याप विकसित झालेले नाही आणि माझे मटेरियल जिथून येते त्या ठिकाणापासून ते ठिकाण खूप दूर आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक कामगाराची सुरक्षितता महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन मला काम करायला आवडते. जिथे तुमची इमारत बांधली जात आहे मटेरियलने भरलेले ट्रक नेण्यासाठी जागा नाही. त्यामुळे मला मटेरियल जागेपासून खूप दूर उतरावे लागेल आणि तेथून माझी काही कामगारांची टीम पायी मटेरियल घेऊन जाणार आहे. त्यामुळे बजेट कमी होणार नाही. आणि तरीही अभि खुराना त्याचा निर्णय कधीच बदलत नाही. म्हणूनच आय एम सॉरी मिस्टर मेहरा हसले आणि म्हणाले, ओके मिस्टर खुराना, आपल्याला भविष्यातही एकत्र काम करायचे आहे, म्हणून मी आजच तुमच्या ऑफिसमध्ये येऊन या करारावर सही करेन. तेवढ्यात वेटरने कॉफी आणली आणि दोघांची कॉफी त्यांच्यासमोर ठेवली. इकडे सीमा वॉशरूममध्ये हात आणि चेहरा धुत होती आणि प्रज्ञा तिच्या शेजारी वॉशबेसिनकडे पाठ करून उभी होती. बाबा काय म्हणाले याचा विचार करत होती. सीमाने तिच्या बॅगेतून नॅपकिन बाहेर काढली आणि चेहरा पुसत विचारले, तुला काय झाले, इतकी गप्प का? प्रज्ञा सीमाकडे पाहत म्हणाली, सीमा, आज जेव्हा मी आजीसोबत घर बघायला गेले होते तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली. काय झालं? चेहऱ्यावर मेकअप करताना सीमाने विचारले. प्रज्ञा नाराज झाली आणि म्हणाली, मला तिथे एका बाबा भेटले आणि त्यांनी मला सांगितले की माझ्या आयुष्यात खूप मोठे वादळ येणार आहे, जे माझ्याकडून सर्व काही हिसकावून घेईल. आणि ते म्हणाले, तू वेडी झाली आहेस. सीमा प्रज्ञाचे शब्द तोडत म्हणाली. प्रज्ञा तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. सीमा पुन्हा ओठांवर लिपस्टिक लावत म्हणाली, प्रज्ञा, तू पण कमाल करतेस. अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याने खूप काळजी करते. हे भविष्य वगैरे सर्व बकवास आहे. तू या सर्व गोष्टींचा विचार करणे सोडून दे, कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे वादळ तेव्हाच तुझ्या आयुष्यात आले जेव्हा तू 8 वर्षांची होतीस आणि ते वादळ तुझी सावत्र आई आहे. शटअप शिवा, प्रज्ञा तिच्याकडे बघत म्हणाली. सीमा हसत म्हणाली, प्रज्ञा, आपल्या नशिबात जे काही लिहिले आहे ते नेहमीच घडते. ते कोणीही बदलू शकत नाही, म्हणून आपण सर्व काही नशिबावर सोडले पाहिजे. हा सगळा विचार करून तू विनाकारण अस्वस्थ होत आहे. प्रज्ञाने उत्तर दिले, नाही. तेव्हा सीमाने तिचा हात धरला आणि म्हणाली, चल जाऊया, राहुल आणि आजी आपली वाट पाहत आहेत. प्रज्ञाने मान हलवतात सीमा प्रज्ञासोबत वॉशरूम मधून बाहेर आली आणि चालताना सीमा प्रज्ञाला चिडवत म्हणाली, प्रज्ञा, ते वादळ राहुल व्यास नाही ना? हे ऐकून प्रज्ञा रागाने सीमाकडे पाहत म्हणाली, तू ना सीमा, माझ्या हाताने खूप मार खाशील. प्लीज राहुल सरांना या सगळ्यांपासून दूर ठेव. ते एक चांगला माणूस आहे. सीमा पुन्हा म्हणाली, वा वा, काही तासातच तू राहुल व्यासला चांगलाच ओळखलास. प्रज्ञाने पुन्हा सीमाकडे पाहिले. सीमाने हसून प्रज्ञाला कडकडून मिठी मारली. प्रज्ञा पण हसायला लागली. दोघीही त्यांच्या टेबलाजवळ आल्यावर राहुल हसत म्हणाला, यार, मला भूक लागली आहे, पण तुम्हा दोघांना माझी दया येत नाही. माझ्यावर दया करा. सॉरी, सीमा आणि प्रज्ञा एकत्र म्हणाल्या. राहुल हसायला लागला. दोघी बसल्याबरोबर सर्वांनी जेवायला सुरुवात केली. जेवताना राहुलने सीमाला विचारले, बाय द वे, तू पण प्रज्ञासोबत इंदूरच्या बाहेर जाणार आहेस? सीमाने हसून मान हलवली. राहुल सर, तो बंगला खरेदीचा तुम्ही काय विचार केलाय? मला वाटतं तुम्ही ते घर घ्यावं, कारण ते घर खूप सुंदर आहे आणि मग येणाऱ्या काळात
त्या जागेची किंमत खूप वाढेल. हे ऐकून राहुल हसला आणि म्हणाला, सगळ्यात आधी तुम्ही मला राहुल सर म्हणणे बंद करा, कारण मला तुमचा मित्र बनायला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. पण मी तुम्हा दोघींनाही माझा फ्रेंड बनवायचे ठरवले आहे. म्हणूनच आजपासून तुम्ही मला राहुल म्हणून हाक माराल. प्रज्ञा आणि सीमा दोघींनी स्मित हास्य केले. जेवण करताना राहुल हसत हसत पुन्हा म्हणाला, आणि त्या घराचा प्रश्न आहे, मला ते विकत घ्यायचं नक्कीच आवडेल. पण त्याआधी मला माझ्या मित्राशी एकदा बोलावे लागेल. तेव्हाच सुमित्रा प्रज्ञाला म्हणाली, बेटा तुला उद्या बाहेर जायचे आहे, त्यामुळे तुला पॅकिंग करावे लागेल. तू सीमाबरोबर घरी जा आणि आरामात जायची तयारी कर. अनन्याच्या सासरच्या घरी जेवणासाठी आम्हाला आमच्या संपूर्ण कुटुंबासह जायचे आहे, त्यामुळे तू काळजी करू नको आणि तुझ्या घरी जा. प्रज्ञा काही बोलायच्या आधी सीमा बोलली, थँक्स आजी, आता आम्हा दोघांनाही शॉपिंग करता येईल. प्रज्ञा सीमाकडे आश्चर्याने पाहू लागली आणि आजीला काहीतरी बोलू लागली. सीमाने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. प्रज्ञा काहीच बोलली नाही. इकडे कॉफी संपवून आम्ही मिस्टर मेहराला म्हणाला, मिस्टर मेहरा, तुमचा बिस्किट कारखाना बंद आहे, त्यासाठी तुम्ही किती शुल्क आकाराल? मिस्टर मेहरा थोडा वेळ विचार करून म्हणाले, जर तुमची काही हरकत नसेल मिस्टर खुराना, याबद्दल आपण नंतर बोलू. म्हणजे की मी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी येत आहे, म्हणून आपल्या कार्यालयात याबद्दल बोलूया. आता माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, म्हणून मला निघावं लागेल. अभिनय नक्की म्हणताच मिस्टर मेहरा उठले. अभिही उठला. दोघांनी हस्तांदोलन केले आणि मिस्टर मेहरा बाय म्हणत निघून गेले. अभि परत तिथेच बसला. त्याने त्याचा फोन हातात घेतला. स्वतःशीच बोलला, फक्त अजून थोडा वेळ मिस्टर बन्सल, त्यानंतर तुम्ही स्वतः मला कॉल कराल. राहुलने नुकतेच सर्वांसोबत जेवण संपवले होते, तेव्हा त्याचा फोन वाजला. त्याने त्याचा फोन रिसीव्ह केला आणि म्हणाला, यस डॅड. राहुल 15 मिनिटात ऑफिसला पोहोच. मोहन पलीकडून म्हणाला, हो बाबा. हे सांगतात राहुलच्या वडिलांनी फोन डिस्कनेक्ट केला. राहुल सुमित्राला म्हणाला, आजी चल जाऊया, तुला घरी सोडतो, मला परत ऑफिसला जायचे आहे. ठीक आहे बेटा, सुमित्रा हसत म्हणाली. राहुलने वेटरला इशारा करून हाक मारली. तो प्रज्ञा आणि सीमाला म्हणाला, सॉरी फ्रेंड, पण आता आपल्याला निघावे लागेल. प्रज्ञा आणि सीमा हसायला लागल्या. वेटर येताच राहुल त्याला म्हणाला, बिल घेऊन ये. हो असं बोलून वेटर निघून गेला. काही वेळाने त्याने बिल आणले. राहुलने त्याच्या वॉलेटमधून पैसे काढले, बिल दिले आणि उभा राहिला. बाकी सगळे उठले. राहुल हसत हसत म्हणाला, आता तुम्ही दोघी परत आल्यावरच भेटू. बाय. प्रज्ञा आणि सीमा दोघी एकत्र म्हणाल्या, बाय. सुमित्रा हसली आणि प्रज्ञाला मिठी मारली आणि म्हणाली, बेटा तुझी काळजी घे आणि तुझा प्रोजेक्ट नीट तयार कर. हो आजी. प्रज्ञा सुमित्राकडे बघत म्हणाली. सीमाही सुमित्राला म्हणाली, आजी बाय. राहुल आणि सुमित्रा निघू लागले. निघताना राहुलने एकदा वळून प्रज्ञाकडे पाहिले. त्याला पाहून प्रज्ञा हसते. राहुल हसत तिथून निघून गेला. अभिने वेटरला बोलावून बिल भरले आणि म्हणाला, चेंज तू ठेवून घे. हे ऐकून वेटरला खूप आनंद झाला आणि त्याने होकार दिला. अभि उठून निघणार होता, तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोन रिसीव्ह करताना त्याने विचारले, त्या रहेजाने आजही पूर्ण पेमेंट केले आहे की नाही? दुसरीकडे त्याचा सहकारी पियुषने उत्तर दिले, नाही सर, अजून 30 लाख बाकी आहेत आणि या 30 लाख रुपयांसाठी तो आम्हाला 100 फेऱ्या करायला लावेल. अभि चालता चालता म्हणाला, रहेजाची बिल्डिंग आम्ही बांधली, त्यातील सर्व फ्लॅट 1 BHK होते. त्या रुपयांऐवजी 2 फ्लॅटच्या कागदांवर सह्या करून घ्या. हे बरं होईल सर. हे फ्लॅट विकून आपले पैसे काढून घेता येईल. पियुष हसत हसत म्हणाला. हे ऐकून अभि पटकन चालत म्हणाला, पंकज मिश्रा नावाचा एक कामगार आमच्या एरोड्रोम साईटवर काम करतो, जो गेले काही वर्षानुवर्ष फक्त आमच्यासाठी काम करत आहे. तो भाड्याच्या घरात राहतो. यापैकी एक फ्लॅट त्याच्या नावावर करून द्या आणि त्याला सांगा की दर महिन्याला आमची कंपनी त्याला पैसे देते. त्यातून तो या फ्लॅटच्या हप्त्याच्या रूपात दर महिन्याला त्याला हवी तेवढी वजावट करू शकतो. हे ऐकून पियुष आश्चर्यचकित झाला आणि विचारले, पण साहेब, जेवढे सांगितले आहे तेवढे कर. पंकजने ते घ्यायला नकार दिला तर? माझं त्याच्याशी बोलणं करून दे, समजलं का? अभिने पियुषचं बोलणं बंद करत कॉल डिस्कनेक्ट केला. पियुष स्वतःशीच म्हणाला, हा अभि सर, पण विचित्र माणूस आहे. इथे काम करणाऱ्या कामगाराला असा फ्लॅट कोण देतो? एकीकडे ते त्या रहेजाकडून पैसे देऊन फ्लॅट घेत आहेत आणि दुसरीकडे तोच फ्लॅट त्या मजुराला देत आहेत. खुराना कन्स्ट्रक्शनच्या अनेक साइट्स भारतात चालू आहेत, पण तरीही सरांना इथे काम करणाऱ्या मजुराचे नाव आठवते. विचित्र. प्रज्ञा आणि सीमाही हॉटेलातून निघाल्या. चालता चालता प्रज्ञाने सीमाला विचारले, सीमा, अजून मला घरातून बाहेर पडण्याची परवानगी मिळाली नाही आणि मी आजीशी बोलले,
आई बाबांनी नकार दिला तर? ते नकार देऊ शकत नाही, कारण त्यांनी तुला सिमल्याला जाण्याची परवानगी दिली आहे. सीमा हे बोलताच प्रज्ञा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. सीमा प्रज्ञाकडे पाहून हसत हसत म्हणाली, मी काकाशी बोलले आहे, त्यांनी तुला हो म्हटले आहे आणि तुझ्या आईने ही हरकत घेतली नाही. हे ऐकून प्रज्ञा बोलायची थांबली आणि ती अजूनही सीमाकडे आश्चर्याने बघत होती. सीमा पुन्हा एकदा हसतच प्रज्ञाने आनंदाने उडी मारली आणि सीमाचे दोन्ही हात धरून विचारले, तू खरे बोलत आहे का? हो, सीमाने एवढे बोलताच प्रज्ञाच्या आनंदाला पारावर उरला नाही. ती आनंदाने नाचू लागली आणि मागून येणाऱ्या आभीला धडकली आणि दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. सीमाचे डोळे उघडेच राहिले. आभी पुन्हा रागाने प्रज्ञाकडे पाहत निघून जाऊ लागला. मला माफ करा, प्रज्ञाने हे बोलताच आभीची पावले थांबली आणि तो रागाने प्रज्ञाकडे पाहत मागे वळला आणि म्हणाला, ज्या दिवशी तू मला शेवटची टक्कर मारशील त्या दिवशी मला स्वारी म्हण आणि पुन्हा कधीही तुझे तोंड दाखवू नकोस आयुष्यात. प्रज्ञाने रागाने उत्तर दिले, मला तुझ्यासारख्या असभ्य माणसाशी टक्कर देण्यास रस नाही, ज्याला मुलींशी वागण्याची शिष्टाई नाही. हे ऐकून आभी तिच्याकडे एकटक बघत प्रज्ञाकडे येऊ लागला. प्रज्ञा घाबरून तिची पावले मागे घेऊ लागली. ती पावले मागे खेचत होती, आभी तितकीच पावले पुढे येत होता. प्रज्ञा आभीकडे बघत बघत भिंतीला टेकली. आभीही तिच्या समोर येऊन उभा राहिला. सीमाने पटकन तिचा फोन उचलला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. प्रज्ञाने डाव्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा अभिने उजव्या हाताचा हात भिंतीला लावला. प्रज्ञा रागाने त्याच्याकडे बघू लागली आणि उजव्या बाजूने निघू लागली, पण अभिने त्याचा डावा हात भिंतीवर लावला. हे काय रे? प्रज्ञा रागाने अभिकडे वळते आणि विचारते. अभि प्रज्ञाच्या जवळ आला आणि म्हणाला, आता तू मला आधीच असभ्य म्हटले आहेस. मी विचार करतोय की मी अजूनही असभ्यच वागणार. तर सांग, मी तुझे चुंबन कुठे घेऊ, तुझ्या गालावर की तुझ्या गुलाबी होटांवर? हे ऐकून प्रज्ञाला धक्का बसतो आणि ती अभिकडे बघू लागते. तिच्या हृदयाचे ठोके वाढतात. सीमाचे डोळे उघडेच राहतात. अभि प्रज्ञाच्या जवळ आला, पण तो काही करण्याआधीच प्रज्ञाने अभिला तिच्यापासून दूर ढकलले आणि चापट मारण्यासाठी हात वर केला. पण अभिने तिचा हात पकडून तिला जवळ घेतले आणि म्हणाला, ही चूक पुन्हा करू नकोस, समजले का तुला? प्रज्ञा तिचे मनगट मोकळे करत प्रयत्न करू लागली. अभिने प्रज्ञाला जवळ घेतलं आणि म्हणाला, तुझ्यासारख्या हजारो मुली अभिखुराणाभोवती फिरतात, पण मला मुलींमध्ये आणि खास करून तुझ्यासारख्या मुलींमध्ये रस नाही. काही पावलं चालल्यावर तो थांबला. तो थांबताच प्रज्ञाच्या हृदयाचे ठोके पुन्हा वेगवान झाले. अभिने वळून प्रज्ञाकडे बघितले आणि म्हणाला, अभिखुराणाला कोणी असभ्य म्हटले तर त्याला असभ्य व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे जर तू माझ्यासमोर कधी आलीस तर तोंड विचार करून उघड. तू मुलगी आहेस म्हणून आज मी शांतपणे इथून चाललो आहे. नाहीतर असे कुणी बोलले तर तू कल्पनाही करू शकत नाहीस मी काय केले असते ते. तुला समजते का? असे म्हणत अभि 2 पावले मागे सरकला. त्याने चष्मा लावला आणि निघून गेला. प्रज्ञा अजूनही भिंतीला टेकून त्याला जाताना पाहत होती. सीमा प्रज्ञाकडे आली आणि म्हणाली, काय डॅशिंग मॅन आहे यार, मी त्याच्या ॲटिट्यूडच्या प्रेमातच पडले आहे. हे ऐकून प्रज्ञा रागाने सीमाकडे पाहून म्हणाली. सीमा पुन्हा म्हणाली, प्रज्ञा काय स्टाईलने तुझ्याकडे येत होता, जणू काही हिरो फिल्मी स्टाईलमध्ये हिरोईनच्या दिशेने येत होता. विचार कर, त्याने खरंच तुला किस केलं असतं का? शटअप सीमा, प्रज्ञा इतकंच बोलली आणि रागाने जाऊ लागली. सीमाही हसत तिच्या मागे धावली. इकडे बन्सल घरात बसून चहा पित होते. तेवढ्यात वृत्तपत्रवाले संध्याकाळचे वर्तमानपत्र टाकत त्यांच्या घरी गेले. बन्सल उठले आणि वर्तमानपत्र बघितले. पहिल्या पानावरची बातमी पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने बातमी वाचली. खुराना कन्स्ट्रक्शन सेवर रोडवर 4 मोठ्या इमारती बांधणार आहे. या 25 मजली इमारतींमध्ये 4 BHK फ्लॅट्स असेल. ही बातमी बाहेर येतात लोक फ्लॅट बुक करण्यासाठी स्पर्धा करू लागले. ही बातमी समजतात सावर रोडवरील खुराना कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नागरिकांसाठी मोठी गर्दी होत आहे. या 4 मोठ्या इमारतींमुळे त्यांच्यामधली जमिनीची अद्याप विक्री झालेली नाही. त्यांची किंमत निम्म्यावर आली आहे. ही बातमी वाचताच बन्सल यांच्या पायाखालची जमीन सरकली. बातमीत त्या जागेचा नकाशा पाहून बन्सल यांच्या संवेदना उडाल्या. जमीन मालकाचा फोन आल्यावर तो आधीला फोन करत होता. त्याने क्षणभर विचार केला आणि मग कॉल रिसीव्ह केला. पलीकडून जमीन मालकाचा संतप्त आवाज आला, तुम्हाला काम करता येत नसेल तर कमिशन का घेता? गेल्या महिनाभरात माझी जमीन तुम्हाला विकता आली नाही. आजची संध्याकाळची वर्तमानपत्र तुम्ही पाहिली असेलच. हो, बन्सल जरा नाराज होऊन म्हणाले. मालक रागाने म्हणाला, मला ही जमीन खुरानांना द्यायची नव्हती, पण आता जेव्हा त्या अभिखुरानाने माझ्या आजूबाजूची सर्व जमीन विकत घेतली आहे
तेव्हा माझी इच्छा नसतानाही त्याला ही जमीन विकावी लागेल, ते सुद्धा अगदी कमी किमतीतच. कारण आता दुसरं कोणी ती जमीन घेण्यापूर्वी 1000 वेळा विचार करेल. त्या आभीसमोर कुणीही उभं राहणार नाही. आताच आभी खुराना यांच्याशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर ही जमीन विकून टाका. कारण तिथे एकदा खुराना कन्स्ट्रक्शनचे काम सुरू झाले की आभी खुराना 2 पैशांची ही जमीन राहू देणार नाही. हो, मी आत्ता बोलेन, मनसर हळुवारपणे म्हणाले. मालक रागाने म्हणाले, लवकर करा आणि आज हा करार अंतिम करा, समजले? आणि जर तुम्ही हा करार फायनल करू शकत नसाल तर दुसरे काम शोधा, असे म्हणत जमीन मालकाने रागात कॉल कट केला. त्याने कॉल डिस्कनेक्ट करताच बन्सल यांनी ताबडतोब आधीला फोन केला. पलीकडून आधीने हसत हसत फोन घेतला आणि विचारले, तर मिस्टर बन्सल, तुम्ही काय ठरवले आहे? चला आजच करारावर सही करू, बन्सल रागाने म्हणाले. हो, हे ऐकून आधी हसला आणि पेपर्स बघत म्हणाला, पेपर्स तयार आहेत, तुमच्या बॉस सोबत ऑफिसला या. तुमचे नशीब खूप चांगले आहे की अभि सर आज ऑफिसला येत आहेत, त्यामुळे ठीक 7 वाजता ऑफिसला पोहोचा, कारण उद्या सर शिमल्याला जाणार आहेत. जर तुम्ही वेळेवर आला नाही तर अभि सरांच्या लग्नानंतरच हा करार होईल. बन्सल यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाले, आम्ही वेळेवर येऊ. चांगले म्हणत आधीने हसत कॉल कट केला. बन्सल स्वतःशीच म्हणाले, आधी ती मुलगी आणि आता हा आभी खुराना. आज या दोघांमुळे मला खूप त्रास झाला आहे. एक दिवस या दोघांना नक्की धडा शिकवेल. इकडे सीमा गाडी चालवताना म्हणाली, प्रज्ञा, तुला नाही वाटत की हा अभि खुराना वेगळ्या प्रकारचा माणूस आहे? प्रज्ञाने तिच्याकडे पाहिलं. सीमाने प्रज्ञाकडे बघितले आणि म्हणाली, त्याचे नाव ऐकून तुला इतका राग का येतो? आज सकाळी त्याने तुला कसे वाचवले ते तू सांगितलेस. माझा जीव वाचवला म्हणून मी काय त्याला माझे आयुष्य बनवू का? प्रज्ञा रागाने म्हणाली. हे ऐकून शिवाने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली, मी आजपर्यंत तुला असे रिॲक्ट करताना कधी पाहिले नाही आणि मी तुला इतके रागवताना पाहिले नाही. मग प्रज्ञाने डोळे बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि मग डोळे उघडले आणि सीमाला म्हणाली, मला माफ कर सीमा, पण मला तो माणूस अजिबात आवडत नाही आणि मला त्याचे नाव देखील घ्यायचे नाही. मी त्याला फक्त उद्धट म्हणले होते, पण त्या बदल्यात त्याने असे वाईट कृत्य केले याचा विचार करूनही मला राग येतो. कुठलाही सभ्य माणूस मुलीशी असं वागतो का? आधी जबरदस्तीने माझ्या जवळ आला आणि मग माझे चुंबन, असे बोलून प्रज्ञा थांबली. सीमा हळूच हसायला लागली. प्रज्ञा रागात म्हणाली, माहित नाही त्याचे घरचे लोक त्याच्याशी कसे जुळवून घेतात. त्याच्यासारख्या व्यक्तीसोबत क्षणभरही श्वास घेता येत नव्हता. मला त्या बिचाऱ्या मुलीबद्दल वाईट वाटते, जी आपले संपूर्ण आयुष्य या सायको माणसासोबत घालवेल. माहित नाही कोणत्या बिचाऱ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. हे ऐकून सीमा हसायला लागली आणि म्हणाली, हे देखील शक्य आहे की त्याच्या आयुष्यात आधीच एखादी मुलगी असेल, म्हणजे तो आधीच विवाहित असेल. नाही, प्रज्ञा लगेच म्हणाली. सीमाने गाडीला ब्रेक लावला आणि विचारले, तुला कसे कळले? प्रज्ञा हसली आणि म्हणाली, जेव्हा त्याला बिझनेसमॅन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता तेव्हा वृत्तपत्रात आले की तो बॅचलर आहे. आणि तू आता ऐकले होते ना, त्याने स्वतः सांगितले की त्याला मुलींमध्ये रस नाही. सीमा हसत हसत गाडी बाहेर आली. तेव्हा प्रज्ञाही गाडीतून खाली उतरली. सीमाने प्रज्ञाचा हात पकडला आणि घराकडे चालत जाताना म्हणाली, आता तू पण थांब. आज तू पूर्ण रस्त्याने त्या अभि खुरानाबद्दल बोलत होतीस. तू त्या बिचाऱ्या राहुल बद्दल एक शब्दही बोलली नाहीस, ज्याने आपल्याला इतकं छान जेवण दिलं होतं. हे ऐकून प्रज्ञा लगेच म्हणाली, मला माफ कर सीमा, आज सकाळपासून माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडत आहे. प्रथम ते बाबा, ज्यांनी मला माझे भविष्य सांगून माझी सर्व शांती हिरावून घेतली, त्यांचे ते शब्द अजूनही माझ्या डोक्यात जात नाही. आणि नंतर हा अभि खुराना. ते बाबांचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले आणि मग हातात रुद्राक्ष घेऊन चिंतेत उभी होते. तेव्हा तो वादळासारखा कुठून आला कळत नाही. हे बोलणे ऐकून प्रज्ञा अचानक थांबली आणि सीमाकडे व्याकुळ नजरेने पाहिलं. काय झालं? सीमाने विचारलं. प्रज्ञा खूप अस्वस्थ झाली आणि घाईघाईने तिची बॅग बघून लागली आणि म्हणाली, तो रुद्राक्ष कुठे गेला? रुद्राक्ष? सीमाने विचारले की प्रज्ञाने तिचा हात पकडून तिच्या घराकडे धाव घेतली. घराचा दरवाजा उघडा होता, त्यामुळे प्रज्ञा सीमाला घेऊन थेट तिच्या खोलीत गेली. सतीश हॉलमध्ये बसून वृत्तपत्र वाचत होते. त्यांना असे पळताना पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. प्रज्ञाने खोलीत प्रवेश करताच प्रज्ञाने तिच्या पिशवीतून सर्व वस्तू बाहेर काढल्या आणि बेडवर ठेवल्या आणि वेड्यासारखी ती रुद्राक्ष शोधू लागली. बराच वेळ शोधूनही जेव्हा रुद्राक्ष सापडला नाही तेव्हा तिने स्वतःलाच विचारले, बॅगेत नाही तर कुठे गेला? प्रज्ञाला तो क्षण आठवू लागला. ती बाबांना रुद्राक्ष घेऊन निघताना पाहत होती, तेव्हा रुद्राक्ष माझ्या हातात होता. मी त्याला धडकल्यावर तो तिथेच कुठेतरी पडला असेल. रुद्राक्षाचा विचार करून प्रज्ञा दुःखी झाली. सीमा हसली आणि म्हणाली, प्रज्ञा, तू एवढी अस्वस्थ का होत आहेस?
हरवले तर हरकत नाही. पुढच्या वेळी आपण महाकाल मंदिरात जाऊ तेव्हा मी तुझ्यासाठी संपूर्ण रुद्राक्ष जपमाळ खरेदी करून देईल. ठीक आहे. प्रज्ञा नाराज झाली आणि म्हणाली, नाही सीमा, प्रश्न तो नाही, तो रुद्राक्ष नव्हता, त्या साधू बाबांचा आशीर्वाद होता. माझ्या वाईट काळात मला शांती देऊ शकत होता, लढण्याची हिंमत देणारा होता. सीमाने प्रज्ञाचे मनगट धरले आणि म्हणाली, प्रज्ञा, तू विनाकारण अस्वस्थ होत आहेस. तुझ्या आयुष्यात कोणतेही वादळ येणार नाही आणि आले तरी मी तुझ्या पाठीशी आहे, तुला साथ द्यायला. आपण दोघी मिळून त्या वादळाशी लढू आणि त्याला हरवून टाकू. हे ऐकून प्रज्ञा हसली आणि म्हणाली, माझ्यासाठी तुझी मैत्री माझ्या सर्व नात्यांपेक्षा जास्त मौल्यवान आहे. म्हणून मला वचन दे की तू माझ्यापासून कधीही दूर जाणार नाहीस, मला नेहमीच साथ देशील. सीमाने प्रज्ञाला मिठी मारली आणि म्हणाली, प्रज्ञा, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे आणि राहणार. मी काही काळ तुझ्यावर रागवू शकते, पण तुला सोडू शकत नाही, कधीच नाही. तर फ्रेंड्स, कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.